कीर्ती मान म्हणल्यासारखं अनिल भाऊ शेळके कृपया त्याला आशीर्वाद म्हणून त्याच्या पाठीवर थाप म्हणून जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवत विद्यापीठावर तथागत गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीबा ज्योतिबा फुले राजर्षी महाराज कोट्यावधी दलित पीडित बहुजनांचे उद्धार करते प्रकांड पंडित भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बिरसा मुंडा वसंतराव नाईक साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे सर्वच महापुरुषांना तिरवारवर थोडा विचार पीठावर उपस्थित ज्याला जातीसाठी माती खाणारी अवलाद असे म्हणता येईल। जसं डॉक्टरच्या पाठीवर असं लिहिलेलं असतं 24 तास। मला वाटते आमचे नेते माधवदादा असतील, आमचे नेते मनीष भाऊ असतील, आमचे इंजिनियर साहेब असतील, ताई असतील, आमचे सर असतील, वाडवे साहेब असतील, सावकार असेल, सर्वच गोदी असेल, हे सर्वच कार्यकर्ते समाजासाठी 24 तास स्वतःचं सिर तळ हातावर घेऊन फिरतात। कृपया त्यांच्या नावाने एकदा जोरदार टाळ्या वाजवा। न लावता कशी हे महत्वाचं आहे ना, हे कंपनी महत्वाचं लावून का नाही लावून क्लिअरिटी द्यावं लागेल ना लोकांना। क्या बात आहे वकीला, क्या बात। एक विनंती इकडे महिलांनी सर्वांना, तिथं तोंड कोणाला आहे त्यांनी हात वर करा, तोंड वाज त्याला, तोंड ज्याला आहे त्याने हात वर करा। काही समजत नाही बघा वाज बघा, ज्यांना तोंड आहे त्याने हात वर करा, तोंड आहे त्याने कळायला तेवढं तरी हात वर करायचं काय करावं म्हणजे अरे कराय काय प्यारले झालं की हाताला तुम्ही कराय की असं ते करा म्हणजे काय असं आपलं ते बायलर गुंड्यासारखं टाईट हात असा। बरं जे रमाईची अवलाद आहे, बाबासाहेबांची अवलाद आहे, तुम्ही थांबा फक्त महिलांची मी परिचय घेतो। जे रमाईची अवलाद आहे, बाबासाहेबांची अवलाद आहे, डुप्लिकेट बाया असतील त्यांनी अजिबात हात वर करायचा नाही। ही सूचना रमाईच्या लेकीसाठी आहे, डुप्लिकेट बायासाठी नाही। ज्या रमाईच्या लेकी बाबासाहेबांच्या लेकी त्यांनी हात वर करायचा, ज्याला तोंड दिलं त्यांनी हात वर करायचा आणि जोरदार आवाज काढायचा। माणसापेक्षा तुमचा आवाज जास्त निघाला पाहिजे, काशांना जोराने काढायचा। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इकडे विचारणार तू बाई आहेस का नाही, महिलांसाठी सूचना आहे, ही बायासाठी सूचना आहे राजा, असं काय करायला आहे। आता हात खाली करा, जोराने आवाज काढा, मला माणसाचा जास्त आवाज आहे की तुमचा आहे बघायचा फक्त। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, तुम्ही आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बघा इथं सवाल आहे। बाबासाहेबांनी आर्टिकल 14 जे संविधान कळते का तुम्हाला? बघा बाबासाहेब उपकार भारतीय संविधान भाग 3 फंडामेंटल राईट मूलभूत हक्क ऐका। एक कानवदीला कोण बोलायचे? बाबासाहेबांनी भारतीय संविधान लिहून कलम 14 मध्ये काय केलं माहिती आहे का? बाबासाहेबांच्या संविधानाच्या अगोदर एक मनुस्मृती होती बघा, आणि ताई कशा बसल्या, कोणाला भेटल्या त्या वाघ्या असं वाघी नाही की नाही? अरे बोला तात्काळी बसर का हो वाघी वाटायली की नाही? एका लाईन मध्ये आहे की नाही? कोणी वर आहे कोणी खाली आहे का? तुला माहिती आहे टावर लागत नाही बाहेर थोडा फरक लक्ष द्या, थोडा फरक। मी असं म्हणालो की बाबासाहेबांनी तुम्हाला एका लाईन मध्ये आणलं। बाबासाहेबांच्या संविधानाच्या अगोदर एक संविधान होतं, कलम होती 31, त्यात दिलं होतं माधवदादा मनीष भाऊ काय लोकांना काही वर्ता येतं मुख ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्राचं निर्वर्त कळलं का? होत नाही माहिती नाही, तू हुशार आहेस माहिती आहे, 10वीला 5 नापास झाला, तुला कसं कळणार नाही? महिलांनो कळलं नाही ना, कारण हे मराठीमध्ये नाही संस्कृत मध्ये आहे। अर्थ बघा, विचार करा। मनुस्मृती हा बाबासाहेबांसारखा कायदा होता, तिनं सांगितलं स्वातंत्र्य सगळ्याला द्या, पण बायाला स्वातंत्र्य देऊ नका, ती पायाखाली ठेवायची वस्तू आहे, पायाखाली। केव्हा? बाबासाहेब
संविधान लागू होण्याच्या अगोदर मनुस्मृती पण बाबासाहेबांनी भारतीय संविधान फंडामेंटल राईट आर्टिकल 14 लिहिलं आणि 14 मध्ये माझ्या बाबासाहेबांनी बुद्धाच्या नाही, यातकाच्या नाही, हटकराच्या नाही, धनगराच्या नाही, ब्राह्मणाच्या बाईला एका फटकारात माणसाच्या बरोबरीला आणलं म्हणून तुम्ही एका रेषेवर बसला. ही रेषा आहे नाही. आणि त्या बाबासाहेबांनी बुद्ध दिला तर त्यामुळे थोडं रिस्पॉन्स देता. परिस्थिती कशी दिसायली तुम्ही बसल्यात शोकसभा आहे तुम्ही जे बसले तुम्हाला भीतीला बसू असा निवारा एक्सप्रेशन बघा की रस काय कोणातरी पुरायला आल्या चेहऱ्याला हास्य नाही वर्षे नाही काय बघा की परिस्थिती. दादानी माधव दादानी त्यांच्या स्टाईल मध्ये वाघासारखं बोललेत गरजलेत मनीष भाऊ गरजलेत आणि विषय खरा माहित सत्या कशाचा बुद्ध गयाचा काय माहित आहे का काहीच माहित नाही आम्हाला काहीच माहित नाही. साध्या पांढऱ्या साड्या काय घालावं हे आम्हाला माहित नाही. मजा करत नाही माहित आहे का बघा बुद्ध गया आमची. परत एक लक्षात घ्या बोलायचं तुम्ही गावात जर कानिफनाथ महाराजाचं आमच्या मंदिर आहे ते कोणाच्या ताब्यात असले पाहिजे गावातल्या हिंदू लोकांच्या ना हो की नाही. मुसलमानाची मस्जिद असेल कोणाच्या ताब्यात असली पाहिजे मुसलमानाच्या कोणाच्या नक्की. शिखाचा गुरुद्वारा असेल तो कोणाच्या ताब्यात असला पाहिजे. क्या बात. ख्रिश्चन लोकांची चर्चा आहे ती कोणाच्या ताब्यात असली पाहिजे बोलायचं काय 200-300 बाया ख्रिश्चनच्या म्हणून. हिंदू मंदिर कोणाच्या ताब्यात असलं पाहिजे हिंदूच्या कोणाच्या कोणाच्या. मग मला विचारायचं हिंदू मंदिर हिंदूच्या ताब्यात शीख धर्माचा गुरुद्वारा शिखांच्या ताब्यात मस्जिद मुसलमानांच्या ताब्यात मग आई झाल्यानं आमची पण गया आमच्या ताब्यात का नाही हा माझा प्रश्न आहे. मला 2 वळी आठवल्या आता लिहिला जाता मी आता जरा शेर लिहायची सवय. बघा काय म्हणतात त्या 2 वळी धम्म डोळस्तर मनुस्मृती आंधळी आहे. धम्म डोळस्तर मनुस्मृती आंधळी आहे. बुद्धाच्या काळात सगळी जनता नांदली आहे. नांदली म्हणजे काय बायको नवऱ्याकडे नाही. नांदण्याचा समानार्थी शब्द असा आहे सुखाने नांदले सर्वजण कळलं का. आणि म्हणून बुद्धगयासाठी धम्म डोळस्तर मनुस्मृती आंधळी आहे. बुद्धाच्या काळात जनता सुखाने नांदली आहे. शेंडीवाल्यांनो तुमच्या नाही तर शेंडीवाला कळते का कोणाकोण कळते शेंडीवाला क्या आवाज आहे. शेंडीवाला म्हणजे कोण आवाज काढा नाही. शेंडीवाला म्हणजे कोण शेंडीवाला म्हणजे कोण मग ऐका शेर. धम्म डोळस्तर मनुस्मृती आंधळी आहे. बुद्धाच्या काळात जनता सुखाने नांदली आहे. शेंडीवाल्यानो तुमच्या बापाने नाही तर अरे बुद्ध गया आमच्या बापाने बांधली आहे. आणि त्या बापाचं नाव होतं सांगा बरं क्या बात आहे. काहीचं नाव टाळावं हे पाहिजे हे परिवर्तन झालं पाहिजे. 3ऱ्या शतकामध्ये आमच्या बापानी बुद्ध गया बांधली आणि गुरुदेवानी शेंडीवाल्याच्या ताब्यामध्ये आहे बघा. आणि मग सूचना बघा हे सगळी सोन्यासारखी माणसं रक्ताचं पाणी आणि हाडाचं पीठ करतायत. लक्ष द्या कशासाठी. विचारपीठावर माधव दादा असतील आमचे कानिफे साहेब असतील आमच्या अनिता ताई असतील आमचे मनीष भाऊ असतील राष्ट्रपाल दादा असेल ही सर्व टीम नाव नाही बॅनर नाही फक्त भिकू संघ रोज दिवस रात्र सगळं जिल्हा पालती घालत आहेत. त्यांनी सर्वांनी मोर्चा ठेवला आहे भिक्खूंच्या नेतृत्वात. येणाऱ्या 25 तारखेला नांदेड येथे सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर बुद्ध गया आमची आम्हाला मिळली पाहिजे म्हणून मोर्चा ठेवलेला आहे. तुम्हाला तुमच्या मायच्या आणि बापाची शपथाची मिळणार की नाही हात वर करा. किती ओरिजिनल किती डुप्लिकेट आहे नाही आले तर तुमच्या नवरी मेल्याशिवाय राहणार नाही. त्याची खबर आली म्हणून समजा एक जर नाही आली त्यांचा नवरा किंवा पोरग गेले म्हणून नाही. कोणाची गद्दारी करा बुद्धाशी करू नका.
एक बाईनं आपल्या गावच्या सगळ्या बाईंना हातवारे करा. बुद्ध का माझं शेत म्हणून नाही, मला भेटावं. देव देव शेतूनच सगळे येणार ना 25 तारखेला महिला मंडळ. 25 तारखेला सर्वांनी 11 वाजता आपल्या आपल्या परीने गाड्या करून यायचं. ओके. इकडे पुरुष बांधव सर्व येणार. तर शेवट करतो 5 मिनिटाचा. बघा शेवट गायकाला पुन्हा एकदा विनंती. त्यांनी विचारपीठावर आपल्या साहित्य सहित यावं. थोडं 5 मिनिटं. धम्म परिषदेचा विषय नंबर 1 अनिलचा एक विषय क्लिअर करतो. अनिल माझ्याकडे आला, मला दादासाहेब धम्म परिषद घ्यायची आहे, मला पाठिंबा पाहिजे. मी त्याला म्हटलं समाजाला विचारून जर घेशील तर आम्ही तुझ्यासोबत आहोत. चूक बोललो का खरं? हो किंवा नाही म्हणा. कोणालाही धम्म परिषद घ्यायची असेल तर समाजाला विचारून घ्यायचं, दुकानदारी कोणीही करू नये. का चुकलं का? कारण समाजापेक्षा कोणीही मोठं नाही, कोणीही घ्या. आणि अनिलला म्हटलं भीम जयंती आता पट्टी करावं लागते भीम जयंतीला. त्याने सांगितलं दादासाहेब मी शब्द देतो आपल्या बुधवाड्यात भीम जयंती असल्यामुळे मी 1 रुपयाही मागणार नाही, कारण जयंतीला भीम जयंतीला अडचण येऊ नये म्हणून. मी पहिली वेळेस घेतले, घेऊ द्या मला, मी बाहेरून मागतो धम्मदान आणि मला करायचे आहे असं म्हटल्याबरोबर मी त्याला पाठिंबा दिला आणि त्याच्याकडून शब्द घेतला पुढच्या वर्षी जर समाजाला विचारलं तर आम्ही तुझ्यासोबत आहोत. कारण समाजापेक्षा कोणीही मोठं नाही. कोणी उठलं की मी धम्म परिषद घ्यालो. अरे काय समाज आहे की नाही बुधवाड्यात? काय माणसं आहेत की नाही? मनानच अध्यक्ष, मनानच पट्टी ठरवायची. आता सांगतो कोण नाही. दादा तुम्ही ऐका. येऊ द्या दादा. माझा दादा मनीष भाऊ आहे का? मी जेव्हा नांदेडला यशवंत कॉलेजचं शिक्षण पूर्ण करून येत आलो मी, मला कळलं ही जागा, ही संकल्पना माझी आहे स्वतःची. या जागेची मी बुधवाड्यातले मला नावं आठवतात. आमचा हिरामण शेळके सोबत होता, भीमराव गंगाराम शेळके सोबत होते, भीमराव माधवराव शेळके सोबत होते, पांडू काशीनाथ शेळके माझ्या सोबत होते. अजून कोण होत? असे 5-6 जणांनी रात्रशा पैसे नव्हते आम्ही अंगरेका जागता आणला आणि बुधवाड 5-6 लोक बुधवाड्यातले सोले. साहेबराव शेळके होते, अजून कार्तिक शेळके होता आमचा, म्हणजे मला जर नाव नाही, सतुका कांबळे बहुतेक होते. अशा 5-6 लोकांनी रात्री आम्ही गावाला न सांगता झेंडा लावला. बाकी भीत होते त्यामुळे काळजी करू नका मी आहोत. समाजाला माहित नव्हतं, झेंडा लावला, सगळ्याला दिसलं आणि मग सगळे समाज सोबत आले. या झेंड्याचा इतिहास आहे त्याला. या ठिकाणी आपल्या हदगाव हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार बाबरावजी कोळीकर साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचे जोरदार टाळ्याने स्वागत करावं. कोळीकर साहेब आणि राजेसर या ठिकाणी कोळीकर साहेबांचा या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजक कोळीकर साहेबांनी पहिल्यांदा महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करावं. सुद्धा सोबत होते आमच्या झेंडा लावताना. हिरामण शेळके, भीमराव गंगाराम शेळके, भीमराव माधवराव शेळके. सुरुवातीला रात्रीचे झेंडा लावला आम्ही. विषय एक सांगितला जमिनीचा. या जमिनीची सुरुवात झाली आणि सगळे आमच्या बोधवाड्याने कट्टर पाठिंबा दिला. पुढे प्रॉब्लेम झाले, पोलीस कोणाला विचारणार, मनानच काही करायला, मनाच करायला. आमचं एकच म्हणणं बा करा, काही समाजाला विचारणार आहे. बैठक घ्या, अध्यक्ष निवडा, सगळ्यामध्ये 4-5 बँकेचं खातं काढा, किती पैसे आले, किती पैसे गेले, खाता काला थांब खाता नाही. काही ठेकायले जागा भेटली, कुठे कुठंच भेटली का? या दादासाहेब शेळकेने बायाने इमानदारीने बोलाव. जागा 7-12 लागत होती. येथून मी स्पीकर ऑन करून तहसीलदारला बाया स्टाईल मध्ये बोललो. खबरदार ऑर्डर दिला होता माझा दादा. विचारायचं बाया होत्या का जिल्ह्यापाशी? जे कोणी बुधवारचे हातवारे करा, खरं असं तर खोटा असं अजिबात कर नका. हाताकडे बुधवारच्या बाया. अरे हाता की नाही एकच बाय आहे का? वहिनी तुम्ही नव्हत्या? नाही ना, खोटा असं कर नका. मी सांगलं दादा खबरदार. घोडे लावाल म्हणून मी, हा घोडे लावाल. त्याचं जर नाव आलं दुसऱ्याचं तर दादा आमच्या एकच म्हणून कोणी पुढे जा, फक्त समाजाची बैठक घ्या, अध्यक्ष बँकेत खातं काढा, दोघा तिघाचं किती आले, 1 रुपया येऊ द्या. मग ते असं म्हटलं की आमच्या जवळ येत नाही आणि मग मलाच हिरण करून टाकतात. आम्ही चाय पिताना 4दा विचार करतो. हा जागेचा विषय अनिलचा झाला. आता हे 2 मुद्दे मला क्लिअर करायचे होते. मी धम्म परिषद फक्त महत्वाचं सांगतो बघा, अत्यंत महत्वाचं आहे.
तथागत गौतम बुद्धांनी धम्म दिला, काही सांगितलं नाही, सर्वात सोपं. तथागत गौतम बुद्धाला इसवी सन पूर्व 528 मध्ये बुद्ध गया बिहार निरंजना नदीच्या काठी बोधी वृक्षाखाली 49व्या दिवशी तथागत बुद्धाला ज्ञानाची प्राप्ती झाली. तेव्हा बुद्धाचं वय 35 वर्ष होतं. अजूनही आम्हाला माहित नाही बुद्धाला ज्ञान प्राप्त झालं म्हणजे काय झालं. कोणाला सांगता येईल का बुद्धाला ज्ञानाची प्राप्ती झाली म्हणजे काय काय झाले? क्या बात आहे, काय वाजवायचं? बुद्धाला सत्य कळलं. पहिली धम्मदेशना बुद्धाने 528 मध्ये सारनाथला दिली आणि तिथं फक्त 5 भिक्खू होते. माधव दादा कोणते? अश्वजित, काश्यप, कोंडिन्य, महानाम, भद्री. जे बुद्धांनी पहिल्या 5 भिक्खूला दिली की नाही धम्मदेशना, ते 5 नाव अश्वजित, काश्यप, कोंडिन्य, महानाम, भद्री. बुद्धाला विचारला, बुद्ध धम्म म्हणजे काय? बुद्ध किती सोपं बोलतात, किती माया. त्या भिक्खूला म्हणाले, अरे काही नाही, माझा धम्म काही वेगळा नाही, अवघड नाही, पूजा करा म्हणत नाही, बकरे कापा म्हणत नाही, उपाय धरा म्हणत नाही, कंदोऱ्या करा म्हणत नाही. त्या 5 भिक्खूंनी विचारलं, काय सांगतो बुद्ध? बुद्ध म्हणतात, माझं काही नाही, गुगलवर तुम्ही टाईप करा. बुद्ध म्हणतात, माझा धम्म तुम्हाला दानपेटीत पैसा टाका म्हणत नाही, तुम्हाला उपाय धरा म्हणत नाही. माझा बुद्ध फक्त तुम्हाला रस्ता दाखवतो, मार्ग. कोणता? सत्याचा. कोणता? आणि मेल्याने स्वर्ग कोण बघितलं? बुद्ध म्हणतात, माझा माणूस. पॉइंट लक्षात घ्या बरं. आमच्या जातीच्या बाहेर आम्ही अजून गेलाय, खास करून आमदार साहेब. बुद्धानं जसं बोलले तसंच मी सांगायलो. बुद्ध म्हणतात, माझा धम्म नंतर तुमचा विचार करत नाही, चांगले कर्म करून स्वर्गात तुला कोण स्वर्ग बघितला? बुद्ध म्हणतात, माझ्या माणसाला, आधी तर पॉइंट आहे लक्षात घ्या बघा, धक्का बसेल. बुद्ध म्हणतात, माझ्या माणसाला जिवंतपणी सुख. एकाने प्रश्न विचारला, माझ्या माणसा म्हणजे कोण? बुद्ध म्हणजे माणूस. माणूस म्हणजे कसं आहे, कसं ओळखा? कारण इथं माणूस जातीला ओळखलं जातं. पहिल्यांदा आमदार साहेब म्हणले की मराठ्याचे म्हणतात, फलाने म्हणले की धनगराचे म्हणतात, फलाने म्हणले की मुसलमानाचे म्हणतात. बुद्ध कोणासाठी? मग तुमचं सुख कोणासाठी? मराठ्यासाठी का धनगरासाठी का हातकरासाठी का बौद्धासाठी का मातंगासाठी? बुद्धाला प्रश्न विचारला. नाही म्हणे बुद्ध, माझं हातकरासाठी नाही, मराठ्यासाठी नाही, धनगरासाठी नाही, कबदासाठी नाही, कोणासाठी नाही, माझं म्हणजे माणसासाठी. त्याला कळत नाही, त्याला राग आला. बुद्ध धनगरासाठी माझं धम्म नाही म्हणतात, मराठ्यासाठी नाही, मातंगासाठी नाही, बौद्धासाठी नाही. शेवटचा प्रश्न का माणसाने विचार, का बुद्ध तुमचा धर्म या जातीसाठी नाही, त्या जातीसाठी नाही, त्या जातीसाठी नाही, कोणासाठी? माणसासाठी म्हणता. मला एक सांगा बुद्धा, तुम्ही जात मानत नाहीत का? शेवट माझ्या भाषणात अत्यंत महत्वाचा. तर आमदार साहेबाला हे धर्माचं काम केलं तर पुन्हा डबल मतांनी, फक्त पॉईंट आहे आमदार साहेब, डबल मतांनी. बुद्धाने काय सांगितलं? ज्यांनी बुद्धाला फॉलो केलं त्याचं सोनं झाले की नाही? अरे ज्यांनी बुद्धाला फॉलो केलं त्याचं सोनं झालेलं आहे. त्यांनी विचारला शेवटचा प्रश्न, बुद्धा तुम्ही म्हणता मराठ्यासाठी नाही, धनगरासाठी नाही, मुसलमानासाठी नाही, फलाण्यासाठी नाही, म्हणजे या जातीसाठी नाही, त्या जातीसाठी नाही, म्हणजे तुम्ही जात मानत ना? बुद्ध म्हणजे जात तर मानतो मी. त्याला परत बघा, समानतेचा पुरस्कार करणारे बुद्ध जात मानतो. हो, मी जात मानतो. परत त्याला अटॅक आला, बुद्ध तुम्ही जात मानता? हो, मी जात मानतो. त्याला वाटल्यावर बुद्ध तर संस्थेचा पुरस्कार करणारे म्हणजे बुद्धही जातीवादी आहेत. होय, तथागत गौतम बुद्ध म्हणतात, जाहीर सांगतो, कोणी माहित झालं असेल तर माझं करेक्ट करावं. बुद्ध म्हणतात, हो मी जातीवादी आहो. गौतम बुद्ध जातीवादी आहेत? हो, मी जात मानतो, मी जातीवादी आहे आणि माझं एका जातीसाठी काम आहे. पुन्हा त्यांनी विचारलं, बुद्धा आम्हाला थोडं सोप्या भाषेत समजून सांगता का? बुद्ध सांगायला लागलेत, ऐका आता. बुद्ध म्हणतात, हो मी जात मानतो, हो मी जातीवादी आहे. समर्थांनी प्रश्न विचारला, कोणती जात? बुद्ध म्हणतात, पहिली जात डुकराची. आमदार साहेब, कोणती जात? डुकराची. कोणती? ज्याला तोंड नाही त्याची वाचा गेली त्याने आवाज काढायचा नाही, मुरदाड बाहेर. बुद्ध म्हणतात, पहिली जात मी डुकराची मानतो. कोणती? कोणती? हा, डुकराची जात. दुसरा प्रश्न विचारला, अजून? मी हल्ल्याची जात मानतो म्हणले.
मी गाढवाची जात मानतो, मी कुत्र्याची जात मानतो, मी मांजराची जात मानतो, मी कोल्ह्याची जात मानतो, तशीच मी माणसाची जात मानतो, माणसात जात मानत नाही. तशी हल्ल्याची जात आहे, कुत्र्याची, गाढवाची, मांजराची, कोल्ह्याची जात आहे, तशीच माणसाची जात आहे. फक्त मी माणसाची जात मानतो, माणसामध्ये मी जाती मानत नाही. धनगराचा, मराठ्याचा, हटकराचा, कोल्ह्याचा मी मानत नाही. ते म्हणजे कसं, इथं तर म्हणतात की हा मराठ्याचा, हा धनगराचा, हा तेल्याचा, ते त्या धर्माचा, या धर्माचा, त्या धर्माचा. बुद्ध म्हणतात हे तुम्ही हलकट साल्यात. तुम्ही म्हणतात, बुद्ध म्हणतात तुम्ही जाती पाळल्यात, मेलेल्या माणसाच्या टाळूवर अडवणे खाण्यासाठी. अबे जात त्या निसर्गाने मानली नाही. बुद्धांनी प्रश्न केला, जाती मानणाऱ्यानो, धर्म मानणाऱ्यानो, मला सांगा, धर्म वेगळा असेल, जात वेगळी असेल, तर हिंदूच्या बाईला डिलिव्हरीसाठी किती दिवसाचा धर्म आहे? बोला जोरात. हिंदूच्या आमच्या बहीण लागतात, मुसलमानाच्या बहिणीला जोरात बोलायचं. मुसलमानाच्या बहिणीला बरोबर, बुद्धाच्या बाईला, मुसलमानाच्या, शिखाच्या, ख्रिश्चनच्या, म्हणजे आमच्या सगळ्याच जातीच्या धर्माच्या बाया सेम डिलिव्हरीला 9 महिने 9 दिवस देतात. मला तुम्हाला विचारायचं, बुद्ध म्हणतात आम्ही माणसात जात मानत नाही. अरे जे माणसात जात मानते ते माणसाच्या अवलंबीचं नाही, त्या जातीच्या अंत करण्यासाठी माझा धर्म आहे. मी माणसात जात मानते, माझ्यासाठी सगळे माणूस. बुद्धांनी शेवटचा प्रश्न केला, जात मानणाऱ्यानो, सोपं करून सांगतो, जेव्हा तुमचं पोट दुखते मेडिकलवर जाता, म्हणते का साहेब पोट दुखायला हिंदूची गोळी द्या, पोट दुखायला मुसलमानाची गोळी द्या, पोट दुखायला शिखाची गोळी द्या, पोट दुखायला गोळी द्या. शीख, ईसाई, हिंदू, बौद्ध, मातम, सगळ्याला पोटाची एकच, सगळ्या किडण्या सारख्याच होत्या सगळ्याच्या. एखाद्याला रक्त लागताना कोणी माहिती म्हणतं का मी हिंदू आहो, हिंदूच घेऊन या, अर्थात रक्त गट लागते की. तिथं जात आडवी येत, धर्म आडवी येत नाही. मायानो आणि बहिणीनो, बुद्धांनी हेच सांगितलं, माझा लढा, माझा धम्म, तो मराठा असेल, शीख असेल, ईसाई असेल, हटकर, तेली, माळी, बहुजन लोकांच्या सगळे त्या माणसाच्या जीवनात सुख कसं प्राप्त होईल ह्यासाठी माझा धर्म आहे. आणि म्हणून जाता जाता तुम्हाला मी शेवट करतो, अगदी खतरनाक कोणतरी एक शब्द घेतला, अत्यंत डेंजर. बघा कसे आम्ही चालू घोड्यावर चालू. नारायण एकदा जोरात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत गौतम बुद्धांचा, शिवाजी महाराजांचा. तुम्हाला माहित आहे बाबासाहेबांनी धर्मांतर केव्हा केलं, तारीख काय होती? क्या बात आहे, पिकअप आहे इकडे. शेवट बघा अत्यंत महत्वाचा. बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 ला धर्मांतर केलं. कशाला कटाळून केलं? जातीला. कशाला? जोरात करा, तुमची मायची शपथ, तुमच्या घरचं उद्या कोणतरी मरेल नाही का? मला सांगा, बाबासाहेबांनी धर्मांतर केले कशाला कटाळून? बाबासाहेबाला गाडीतून उतरून फेकून दिलं कशामुळे? आवाज बाया जास्त आहे. बाबासाहेबाला पाणी दिलं नाही कशामुळे? बाबासाहेबांची वारकानी कटिंग केली नाही कशामुळे? या जातीला कंटाळून बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबरला बौद्ध धर्म स्वीकारला आणि 15 ऑक्टोबरला बौद्ध धर्म का म्हणून नागपूरला 25 लाख लोकांच्या उपस्थितीमध्ये भाषण झालं. त्यातली शेवटची लाईन, कारण धम्म परिषद कोणी जर टाइमपास म्हणून आला असेल ते आई घाले नेतून निघून जाऊ. बौद्ध धर्म परिषद मेलेल्या माणसाला जागा करतं, बौद्ध धर्म परिषद जागा झालेल्या माणसाला उभं करतं. बौद्ध धर्म परिषद एकदा माणूस उभा झाला की एका हातात सम्राट राजाची तलवार आणि दुसऱ्या हातात बाबासाहेबांचं संविधान देतं. तुम्ही आला का टाइमपास म्हणून? कोणाला टाइमपास म्हणून? इकडे गोतमी पाटलाला फोन लावतो मी, टाइमपास गोतमी वाटे माहिती येते, गोतमी पाटी करतो इकडे. शेवट बघा, धम्म परिषदाचा बाबासाहेबांनी धर्मांतर केलं, शेवटची लाईन. आणि 15 ऑक्टोबरला भाषण केलं की नाही बाबासाहेबांचं भाषण. बाबासाहेब म्हणतात, मायानो आणि बहिणीनो, जातीला कंटाळून मी बौद्ध धर्म स्वीकारला. हिंदू धर्माने मला त्रास दिला, मी सोडून दिलं. पाण्यासाठी लढावं. कोळीकर साहेब तुम्हाला माहिती मारता, पाण्यासाठी लढा.
देवाचं दर्शन घेऊ द्या. 2 मार्च 1930 ला नाशिकचा लढा. किती उदाहरण द्यावं त्या धर्माचे घटक असताना. इथं धर्माचे नाही. बाबासाहेब म्हणतात 15 ऑक्टोबरला धर्माच्या बाबतीत काय म्हणतात बघा, मी जातीला कंटाळून बौद्ध धम्म स्वीकारला. थोडं हलत जायचं. बौद्ध धम्म स्वीकारला. मग बाबासाहेब त्यांच्या समोर हात जोडतात आणि विनंती करतात, मायानो आणि बहिणीनो, मी बौद्ध धम्म स्वीकारला. बौद्ध धम्म म्हणजे महासागर. सागर कळते का? बाबासाहेबांचं वाक्य जशाला तसं बाबासाहेब म्हणतात, मी बौद्ध धम्म स्वीकारला. बौद्ध धम्म म्हणजे महासागर. महासागरात नदीचं पाणी आलं, उद्या ओळख येईल का? वाचा गेल्यासाठी महासमुद्रात नदीचं पाणी गेलं, उद्या ओळख येईल का? बाबासाहेबांच्या अवलादीनं 12च्या अशा आवाज काढू नका. उद्या नाल्याचं पाणी महासागरात गेलं, ओळख होईल का? नाल्याचं पाणी महासागरात गेलं, ओळख होईल का? विहिरीचं पाणी महासागरात गेलं, ओळख होईल का? म्हणजे कशाचे पाणी महासागरात टाका, एकदा टाकलं की ते एकरूप होतं, ओळख येते का? मी नाही म्हणत, बाप म्हणतो आपला बाप. मायानो आणि बहिणीनो, धम्म ही तसाच आहे. जसं महासागरात नदीचं पाणी गेलं, नाल्याचं गेलं, विहिरीचं गेलं, ओढाचं गेलं, तसं ओळखू येत नाही. धम्मही तसाच आहे. एकदा पाणी मिसळलं ओळखू येत नाही. तसंच एकदा बौद्ध झाल्यानंतर तो माणूस जात राहत नाही, शिल्लक त्याची जातो फक्त बौद्ध आणि बौद्ध. शेवटचा प्रश्न, आम्ही नाही झालं याला जातीवादी म्हणतो, त्याला जातीवादी म्हणतो, त्याला मनुवादी म्हणतो. बाबासाहेबांचं नाव घेणाऱ्यानो, मी शेवट माझ्या भाषणाचा करताना मनुवाद्यापेक्षाही माधव दादा, मनीष भाऊ आमदार साहेब, ताई, मनुवाद्यापेक्षा आम्ही जातीवादी आहोत. RSS वाल्यापेक्षा आम्ही जातीवादी आहोत. कसं कळलं? याला जातीवादी, त्याला जातीवादी, त्याला जातीवादी म्हणणाऱ्याने आमचं आयुष्य गेलं शिवा देण्यात. आम्ही जातीला कंटाळून बौद्ध धर्म स्वीकारला. पण जेव्हा आमची पोरगी लग्नाला येते, पोरग लग्नाला येतो, बाबासाहेबांचं नाव घेणाऱ्याने तिथं जात आणली. पोरगीला पोरगा आलं तर कोणती पोर जायचं म्हणतात. इमानदार तुमच्या, तुम्हाला मायची शपथ, नवऱ्याची शपथ, लेकराची शपथ आहे. इथं कोणतरी एका पोट जात मानणार हातवारे करा. तुमच्या मायची शपथ, लेकर म्हणते तुमचे. जे पोट जात मानत नाही त्यांनीच हातवारे करा. पोट जात मानत नाही, डुप्लिकेट करायचंच नाही, लेकर म्हणते तुमचे. हे कोणी करणं का? घराच्या करा. 2-3 आहेत रे का? 2-3 बघा. इकडे सांगा, पोट जात म्हणणार. मी व्हिडिओ मध्ये आले बरं सगळं. उद्या सोय पण घेऊन येतो मी. बघा हाणतो मी, मला जर पोट जात काढली की. हात सगळे मामा सगळ्याचे कॅमेरे आले. त्याला परिवर्तन वाले टाळ्या वाजवायचा. हे परिवर्तन धम्माचा अभिषेक. माया आणि बहिणीनो, बाबासाहेबांनी जातीला कंटाळून बौद्ध धर्म स्वीकारला. तुम्हाला हातात जोडतो, पाया जोडतो. या धर्म परिषदेला सार्थ करायचं असेल, सारा भारत बौद्धमय करायचा असेल, जेव्हा तुमची पोरगी लग्नाला येईल, पोरगा आलं तर त्याची पोट जात, चौमस, लांडवण, आंदोलन, इन्कम विचारू नका. माणसाच्या अवलाद अशा, बुद्धाच्या अवलाद अशा. एकच विचारा, तो बुद्धिस्ट आहे का माणसाच्या अवलाद आहे का? विचारणार ना तुम्ही? विचारणार की नाही? उद्या पोरगा किंवा पोरगी लग्नाला आली, सोयऱ्याला विचारणार का आमचा सोयरा होई की म्हणून? ते आमचे माधववाडे काय करतात, ते आमचा सोयरा होता. हे बुद्धांनी त्याचा धम्म. मग मला एक सांगा, तुम्ही याच्या पुढे पोटजात मानणार का? रिस्पॉन्स द्या. रात्रभर भाषण करतो नसता तू, बस शांत बस. पोटजात मानणार का? नाही ना. कारण बाबासाहेबांची प्रतिज्ञा होती सारा भारत बौद्धमय करण्याची. सारा भारत बौद्धमय करण्यासाठीचा सर्वात मोठा अडथळा असं माधवदादा, कानिंगे साहेब, मनीष भाऊ, आमदार साहेब, सर्वात मोठा अडथळा पोटजाती आहे. आपला शोध चालू आहे, फक्त सगळं झाकून चालू आहे. कंदोरे चालू, आता इकडे चालू, तिकडे चालू, नवरा आणि धगड्या तलवार झाला आमचा. आता असं जमणार नाही. ते नैतिकतेमध्ये बसत नाही. धगड्या ठेवणारा एक तर नवरा सोडा लागत किंवा दगड्या ठेवा लागत. दोन्ही ठेवणं म्हणजे गद्दारी आहे की नाही? तुम्ही चांगल्या याच्या पुढे कोणी जात मानणार नाही. कारण आपण जर पोट जात मानली तर आपल्याला अजिबात कोणाला जातीवादी म्हणण्याचा अधिकार आहे का? म्हणजे आहे का? खरं सांगा मला. म्हणून सारा भारत बौद्धमय करण्यासाठी या धम्म परिषदेचं आयोजन आहे. बाकी काहीच नाही. एवढं या ठिकाणी सांगतो. माझ्यानंतर आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार मनीष भाऊ आमदार साहेबांचे सांगतो माझा आणि त्यांचं 20-25 ओळख आहे आमची.
ते धर्मा संबंध कोटेची नाही माझा कोटेच सांगा बरं तुम्ही कोटेच काही धर्मा संबंध एखादा द्यायचा मला फोन आता कवा येत असं सांगा बरं नाही अट्रॉसिटी असते नाही ते बोलत नाही मी का आपण तर गरीब माणसं ते मोठे आहे की नाही तिच्यावर स्माईल बघा हाचे बघा त्याच्यावर सगळं काय आलं नाही रिअल सांगायला परंतु एक आमदार साहेबाकडून हे पहा म्हणे भाऊ आम्ही चोपडे माणसं नाही आमदार साहेबाला माहित आहे आम्ही भाकरीला मागाव आता प्यार का जेव्हा पॅन्शन वार का जेव्हा तरवर्षी आमदार साहेबाला माहित पण एक मी यासाठी सांगतो आमदार साहेबाचं जेव्हा जेव्हा फोन आला की नाही त्यांनी फक्त तथागत गौतम बुद्धाची भाषा वापरतात 20 वर्षापासून दादासाहेब माजूर आहे अरे तर जमत नाही तुम्हाला माहित आहे परंतु आमदार या माणसाकडून एक गोष्ट शिकायसारखी आहे विषय जरी असला तर फक्त म्हणून भाऊ दादासाहेब थोडं जमते का बघा तेही माणसं आपले आहेत मी त्याचं समर्थन करणार बरं माझ्याकडे आले मी कार्यकर्ता मला यावं लागतं बघा योग्य असं तर याचा अर्थ मी याचं काय समर्थन एवढा क्लिअर माणूस मी बघितला नाही आमदार साहेब माहिती आहे एकदम क्लिअर खरंच कौतुक करायचं म्हणजे पाटील की अंगातच नाही आमदार साहेबाच्या एकदम कारण 20 वर्षापासून तेव्हाच मला फोन येणार सगळ्याची एरी कोणी मला फोन करत नाही परंतु फोन मधला फरक मी तुम्हाला सांगितला मी काय त्याचा कार्यकर्ता नाही समर्थक नाही आम्हाला गाढवाला गाढव आणि वाघाला वाघ म्हणायचं बरोबर आहे की नाही म्हणून सांगितलं असो आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार या ठिकाणी शुभेच्छा पर बोलणार आहे आणि लागलीच गायनाचा कार्यक्रम होणार आहे मी माझं भाषण संपलं असं जाहीर करतो एकदा जोरदार सर्वांनी नारा द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा धन्यवाद माननीय आमदार बाबुरावजी कदम कोळीकर साहेब